नमस्कार. सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत. माझं नाव सूरज देशमुख, झोनल मॅनेजर, कायरोज रिसर्च लिमिटेड. आज आपण गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुका इडदा या गावामधील प्रगतिशील शेतकरी आणि कृषी सेवा केंद्र संचालक श्री किशोर भाऊ यांच्या प्लॉटवर आपण इथं उपस्थित आहोत. किशोर भाऊ हे स्वतः शेती सुद्धा पाहतात आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुद्धा करतात. तर आज आपण त्यांच्या शेतावर आणि त्यांनी स्वतः पाहिलेले रिझल्ट, जे आपले टोम्बोरॉस हे एक मक्यातील सिलेक्टिव्ह तणनाशक आहे, त्याचे रिझल्ट यांना त्यांच्या 5 एकरच्या प्लॉटमध्ये आपल्याला मिळाले. ते कसे मिळाले आणि शेतकऱ्यांचा त्यांना काय फीडबॅक मिळाला हे किशोर भाऊ यांच्याकडूनच आपण समजून घेऊ. त्यांच्या किशोर भाऊ नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तुम्ही तुमचं नाव आणि तुमच्या कृषी सेवा केंद्राचं नाव हे आमच्या सर्व शेतकरी बंधूंना सांगा. माझं नाव किशोर नंदरधने. मी सत्यसाई कृषी केंद्र इडदा या नावाने आपला कृषी केंद्र चालवतोय. आणि काही दिवसापूर्वी आणि 8 दिवसापूर्वी मी हा टोम्बोरस नावाचा तणनाशक यूज केला. मी स्वतः बी यूज केला शेतीमध्ये. तर त्याचे रिझल्ट बी एकदम आले आणि शेतकऱ्यांचा बी जो फीडबॅक होता तो बी खूपच छान आला. आणि याच्यानंतर लोक बी डॉक्टर दादा या नावानं ओळखतात या तणनाशकला आणि तोच तणनाशक ते नावानं येऊन आमच्याकडून मागून नेतात. मक्यामध्ये मुख्यतः कुठल्या प्रकारचे तणकट तुम्हाला आढळतात? मक्यामध्ये कसं आहे, सावा, शिकारा, भाजीपाला पकडा किंवा आपला मंड्या, हे ते सर्व प्रकारचे तण या टोम्बोरसनी पूर्ण नाहीसे होऊन जातात. बरोबर. आणि नंतर मग आपल्या मका या पिकाची क्वालिटी जर बघितली तर एकदम हिरवागार मका आपल्याला पाहायला मिळत आहे. तणनाशक मारल्यानंतर जी क्वालिटी येते मक्यामध्ये ती आता तुम्हाला दिसूनच राहिली क्वालिटी किती. 8 दिवसानंतर, 8 दिवसाच्या अगोदर जे स्मॉल होता आपला, म्हणजे छोटासा होता. बरोबर. आता जी आहे त्याची ग्रोथ आहे, हे तणनाशक मारल्यानंतर ग्रोथ त्याची जवळपास 5 फूट म्हणतो मी, 3 ते 4 फुटापर्यंत आलेली आहे. म्हणजे कुठलाही साईड इफेक्ट आपल्याला आपल्या मक्यावर दिसत नाहीये, कुठलाही साईड इफेक्ट झालेला नाही. पिवळेपणा पडलेला नाहीये. नाही. तुम्ही समाधानी आहात? समाधान, मी तर एकदमच समाधानी आहे. त्यानंतर माझे शेतकरी जे आहेत ते बी समाधानी आहेत. चला किशोर भाऊ, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. डॉक्टर दादा की कहानी, किसान की जुबानी, डॉक्टर दादा की कहानी, किसान की जुबानी, डॉक्टर दादा की कहानी. किसान की जुबानी. धन्यवाद.